आज एसटी कोऑपरेटिव्ह बँकेची 71वी सर्वसाधारण सभा भंडारा येथे होती। या सभेला इतका बंदोबस्त ठेवला होता की सर्वसामान्य सभासदांना आतमध्ये सुद्धा प्रवेश करणं मोठ्या जिगरीचं जात होतं। केवढी मोठी चोरी सदावर्तींनी केली की त्यांना एवढं बंद बंदोबस्तामध्ये त्यांचे संचालन त्यांना द्यावे लागले आणि सर्वसामान्य सभासदांनी या बँकेवरती चर्चा करण्याचं अधिकार मागितल्यानंतर सुद्धा तुम्ही त्यांना चर्चा करून देत नाही। तुमचा मेहुणा सौरभ पाटील याला काढून टाकण्याचं पत्र आरबीआयने दिलंय, सहकार खात्यानं दिलंय, तरी तो बँकेचा एमडी म्हणून सभेला येतो। तुम्हाला ती जी भरती केली ॲडव्हॉक पद्धतीची ती भरती रद्द करा म्हणून सांगितलं, तरी तुमची भरती पैसे घेऊन वारेमापणे चालू झालेली आहे। याचा जाब कर्मचाऱ्यांनी विचारतच नाही का? आणि दुसरी बाब की तुम्ही 14 दिवस अगोदर नोटीस देऊन जे बायलॉज बदलायचे होते ते बदलणं आवश्यक होतं। ऐनवेळी बायलॉज त्यांनी त्या सभेमध्ये आणले आणि अक्षरशः या बँकेचे तुकडे तुकडे होते की काय अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एसटी महामंडळामध्ये काम करणाराच कर्मचारी या बँकेचा ऍक्टिव्ह मेंबर राहत होता, मात्र आता बाहेरचे सुद्धा मेंबर करून सदावर्त्यांना बाहेरच्या लोकांना कर्ज वाटप करायचे आणि कर्ज वाटप करून या बँकेची राखरांगोळी करायची असं विचारायचा पण अधिकार कर्मचाऱ्यांना नसावा का? आणि म्हणून आम्ही तसा प्रयत्न केला। आम्हाला आमची बाजू मांडून द्या म्हणून आम्ही त्यांना विनंती केली, पण त्यांनी बाउन्सर आणून ठेवले, पोलीस आणून ठेवले आणि आम्हाला आमची बाजू मांडता आली नाही। आणि म्हणून त्यांच्यातली 9 संचालकांच्या उपस्थितीमध्ये परत एकदा 71वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली। या सभेमध्ये जे काही हेडक्वार्टर हलवायचं असेल किंवा बाहेरचे सभासद करायचे असतील किंवा बँकेला अध्यक्ष उपाध्यक्ष निवडून आलेल्या संचालकांपैकी करायचे असतील, हे सर्व ठराव आम्ही नामंजूर केलेले आहेत आणि सर्वसामान्यांची बँक ही टिकली पाहिजे, वाचली पाहिजे याच्यासाठी राज्यभरातून अनेक सभासद या ठिकाणी उपस्थित होते। या सभासदांचे मी आभार व्यक्त करतो। परंतु सदावर्तेंच्या जे काही अहवाल आज आला, ज्या राष्ट्रपिता गांधीजींना लोक पिता म्हणून राष्ट्रपिता म्हणून ओळखतात, त्यांच्या मारेकऱ्याला भारत सरकारच्या संविधानाने फाशीची शिक्षा दिलेली आहे, त्यांना कोणी करार केलेला आहे, त्यांचा फोटो अहवालावरती लावला। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती ते म्हणतात की मी संविधानाचा साक्षर आहे, त्याच्यावरती पीएचडी केली। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची देण या भारताला दिली, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो या अहवालावरती नसावा, याच्यापेक्षा दुर्दैवाची बाब नाही। आणि म्हणून सदावर्ते, आता जरी तुम्ही तुमचं तुकडी लाल करायची असेल, तुम्हाला राजकीय काय पदं मिळवायची असतील, तर किमान तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तरी विसरू नका। त्या व्यक्तीमुळे तुम्ही समाजामध्ये वावरत आहात, एवढंच या ठिकाणी त्यांना निर्वाणीचा इशारा देतो आणि आज उपस्थित राहिलेल्या सर्व सभासदांचे मी आभार व्यक्त करतो। जे ओढी लागून राहिले, काय लागून राहिले, त्यांना म्हणजे पोरांना शिकवायचं आहे, त्यांनी कसं शिकवायचं, कर्ज कसं घ्यायचं, ओढी कशी घ्यायची, म्हणजे हे म्हणजे बिलकुल म्हणजे त्याचं अवघडल्यासारखं झालं आहे। त्यावेळेस त्यांनी काय करायचं, तुला त्यांनी कुठला सपोर्ट बघायचा आहे? आपण SBIकडे जातो, ते तरी आपल्याला तेवढं 5 मिनिटामध्ये लोन देतात आणि ह्यांना ते ओढी द्यायला आपल्याला तयार नाही आहेत। मग आपली बँक ह्या लोकांकडे आहेत, मग आपल्या बँकेचा आपल्या समोरचं भविष्य आहे, भविष्याचं काय? माझ्या मुलासाठी 15 दिवस मी चक्कर मारली तिथे। माझ्या मुलाच्या ॲडमिशनसाठी पैसे लागत होते मला 50,000चे। मी 10 वेळा जायची, जाऊन तिथे बसायची, रोज जाऊन बसायची। बँक बंद असली तरी मी पायऱ्यावर जाऊन रोज त्या यांना फोन करायचा संचालकांना, पण काही उत्तर मिळत नव्हता। 5,000 घ्या, 2,000 घ्या, आज होईल चालू, उद्या होईल चालू, असं तिथं हेच चालू राहिले। आखरी मी लोकांकडून व्याजाने पैसे मागून मुलांची फी भरली। सर्वसामान्य लोकांनी काय करायचं? ज्यांच्याकडे पैसा आहे तो तर ठीक आहे, तो कसं तरी करून घेईल, पण जे आपल्यासारखे जे मिडल क्लास लोक आहेत त्यांनी कुठं जायचं? आपल्याकडे एकच पर्याय आहे, तो म्हणजे फक्त एसटी बँक, आणि ते फक्त आपल्या हक्काची बँक आहे। आपण त्याच्याकडे केव्हाही जाऊ शकतो। अगोदर अशी परिस्थिती नव्हती, पण जेव्हा जे हे आले आहेत वरचा पाय खाली डोकावाले, तेव्हा जी आपली अशी परिस्थिती आली आहे, त्याच्यात आपलं काहीतरी झालं पाहिजे असं मला तरी वाटत आहे। आज भंडारा इथे मध्ये अहवाल सादर करण्यात आला होता, ज्यामध्ये आम्ही महिला जेव्हा तिथे हजर झालो त्यावेळी आम्हाला तिथे आतमध्ये जायला सुद्धा जागा नव्हती आणि तिथे तिथे जायला तर सोडा, आम्हाला बसायची व्यवस्था नाही, टॉयलेटची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था बाहेर केलेली होती, पण आम्ही एवढे घामघूम झालो की आम्हाला जायला रस्ता सुद्धा त्या लोकांनी दिला नाही, पंख्याची व्यवस्था नाही। आणि तो अहवाल कशाबद्दल होता, त्याचा विषय काय होता, तो विषय राहिला बाजूला। त्यांनी एवढा गोंधळ सुरू केला की त्या गोंधळामध्ये आम्हाला काय विषय आहे, कोणता विषय आहे आणि कसा सादर करायचा, किती काय बोलले हे सुद्धा त्यामध्ये आम्हाला समजलं गेलं नाही।
परत तो विषय ज्याला अनुसरून होता तो मुद्दा ह्याला बाजूला भलत्याच गोष्टीचा तिथे अहवाल सादर करण्यात आला, पण अहवाल काय होता हे सुद्धा आम्हाला समजलं नाही आणि लगेच ते वाद विवाद आणि आरडाओरडा याच्यामध्येच तो कार्यक्रम संपवण्यात आला. महिलांना बसायला जागा नाही दिलं तिथे, महिलांना सामोरं जाऊ देत होते तिथे आणि लाईट काय बंद करून ठेवले, सगळं फॅन बंद केले, महिलांना बसायची ती व्यवस्था सोडा, उभं राहायला जागा सुद्धा नाही दिली, उभं राहायला जागा नाही. नागपूर विभागातनं भंडारा येथे आयोजित बँकेचं 71 वार्षिक आमसभा आयोजित करण्यात आलेली होती. या आमसभेसाठी बँकेची सभासद असल्यामुळे मी आमसभेला हजर झाली, पण इथे बघितलं असता आमसभेचा कुठलाही पायमूल्य इथे तोडल्या गेलेला आहे. कारण की सुरुवातच या आमसभेची इतक्या घाणेरड्या पद्धतीची झालेली आहे. ना कुठल्या महिलासाठी बसायला जागा होती, त्यानंतर जे काही पूर्ण संचालक जे निवडून आलेले 19 संचालक होते त्या संचालकापैकी 9 संचालकांना तर तिथे एंट्री पण नव्हती. तर अशा अपूर्ण संचालकाची ही अशी आमसभा जी की मान्यच नाही आहे आणि अशा आमसभेला त्याच लोकांनी स्वतःच्या हातांनी तिथे असणाऱ्या सगळ्या अहवालाची त्या अहवालाचं वाटप आधी केलं जाते असं कुठलंही कृत्य या संचालक मंडळानं अर्धवट संचालक मंडळाने केलेलं नाही आहे. आणि तरीही यांनी आपल्याच मताने या आमसभेमध्ये गदारोळ घातला आणि त्यांनीच ही आमसभा कशाप्रमाणे हाणून पाडली त्याचे कितीतरी नमुने त्यांनीच त्यांच्या लोकांकडनं उपद्रव करून त्याचे निर्माण केले आणि त्यांनीच खोटे नोटे आरोप त्या सभेला उपस्थित असलेल्या भोळ्या बाबड्या आमसभेच्या सदस्यांना लावले आणि अशा पद्धतीने या आमसभेचा त्यांनीच पट्ट्याबोळ केला आणि या भावनिक घात जसा त्या बँकेचा त्यांनी सत्यानाश केलेला आहे तर त्याच पद्धतीचा नाश आज दूरदूरून आलेल्या माझ्या कामगार बंधू भगिनींच्या भावनाशी या आमसभेच्याद्वारे ते केलेले आहे. तेव्हा मी आपल्या सगळ्यांना विनंती करते, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. बँक यांच्या हातातून आपण परत आणू शकतो आणि भविष्याच्या एसटी कामगारांना आपण आपल्या स्वाधीन राहिलं पाहिजे ही एक पुन्हा आपल्या सगळ्यांना या आमसभेच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार, मी महेश गुरुंगले, बुलढाणा जिल्हा खामगाव शाखेतील बँक सभासद. आज दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी एस टी बँकेची 71वी सभा मुस्लिम लायब्ररी भंडारा येथे पार पाडली. परंतु या सभेत नवनिर्वाचित सदस्य यांनी गदारोळ करून एकतर्फी हा ठराव पारित केला. या ठरावाला राज्यातील जो सामान्य सभासद आहे याचा पूर्ण विरोध आहे. कारण की या ठरावामध्ये त्यांनी स्वतः ठराव पारित केले आणि त्याला स्वतःच अनुमोदन दिले. यामध्ये सर्वसामान्य सभासदाला कुठलीही बोलण्याची संधी यांनी दिलेली नाही. म्हणून RBIने यावर प्रशासक नेमावा आणि या संचालक मंडळाच्या त्रासातून सर्वसामान्य सभासदांना मुक्त करावे ही विनंती. या ठरावामध्ये या संचालक मंडळाने स्पॉन्सरचा तसेच पोलीस बळाचा वापर करून सर्वसामान्य सभासदांना बाहेर ढकलण्याचा एक टेविलवाणी प्रयत्न केला आणि ठराव पास करून ते एक प्रकारे त्यांना अनुमोदन दिले. यामध्ये आम्ही त्याचा जाहीर निषेध करत आहोत.